ज्ञानदीप लावू जगी। भाऊबीज आहे बरं आज. या सगळ्या बहिणी भावाची वाट पाहत असतात आज. हो, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, काका पाहत असे वाटुली. ती आपल्या भावाची आपल्या बापाची वाट बघत असते. कधी मी एकदा माहेरी जाईल, कधी एकदा मी माझ्या भावाला भाऊबीज करेल, कधी मी माझ्या भावाला. किती आनंद असायचा ना पूर्वी या भाऊबीजेचा. ऐका रे, आज भाऊबीज आहे. भाऊबीजेसाठी सांगतो बघा. हो, भाऊबीज कशी असली पाहिजे, बहीण कशी असली पाहिजे, भाऊ कसा असला पाहिजे. ऐका गड्या, हो, विठ्ठलपंत ज्यावेळेला तीर्थयात्रा करत करत पोहोचले होते आळंदीच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात, आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिरातला विठ्ठलपंताचा चेहरा सिद्धोपंतांनी पाहिला होता. मुक्कामी घेऊन आले होते विठ्ठलपंतांना घरी, आणि तुळशीच्या जवळ झोपले होते विठ्ठलपंत. आणि रात्री स्वप्न पडलं होतं सिद्धोपंताला. सिद्धोपंत, पांडुरंग बोलतोय, या तुमची रुक्मिणी मुलगी या विठ्ठलपंतांना द्या. स्वप्न सांगितलं होतं विठ्ठलपंतांना, पण विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं की सिद्धोपंताची मुलगी तुम्ही करा, तेव्हा लग्न केलं. लग्न झाल्यानंतर तीर्थयात्रा करणारे, वैराग्य असणारे विठ्ठलपंत संसारामध्ये 12 वर्ष काही लेकरू बाळ झालं नाही. खूप दिवस संसाराचा ताप झाला. म्हणून ते बायकोला कायम म्हणायचे, जाऊ का ग मी संन्यास, घेऊ का ग मी संन्यास, घेऊ का ग मी संन्यास. अशी कोणती बायको म्हणत असते का घ्या संन्यास. पण एक दिवस रागाच्या भरात रुक्मिणी मातेच्या मुखातून गेलं, घ्या संन्यास. आणि ते मोकळेच झाले. काशीला गेले. त्या तिथं श्रीपाद स्वामीच्या आश्रमामध्ये चैतन्य नाव त्यांनी ठेवलं. संन्यास आश्रमामध्ये गेले. इकडं मात्र रुक्मिणी मातेनं त्या सिद्धेश्वराच्या दारात असणारा जो पिंपळ आहे, जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ, तो अश्वत्थ आहे, त्याला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. 1.25 लाख कितीतरी प्रदक्षिणा, आता त्या 1.25 लाख म्हणतो आपण, पण त्याच्यापेक्षा जास्त रोज त्याला प्रदक्षिणा मारायची. कपाळभर कुंकू लावायची, कानातलं गळ्यातलं घालायची. आज येईल माझा पती, उद्या येईल माझा पती, वाट पाहत होती. 2-2 मिनिटात सांगतोय. ते श्रीपाद स्वामी चैतन्याच्या हातामध्ये आश्रम देऊन परत प्रदक्षिणेला निघाले. राहिलेली उत्तरेतली तीर्थयात्रा करत असताना त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये सकाळी इंद्रायणीचं स्नान करून साधना करताना त्या रुक्मिणी मातेनं पाहिलं कोणीतरी साधू आहे. साधूचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर गळ्यामध्ये अलंकार पाहिले, कपाळभर कुंकू पाहिलं, आणि श्रीपाद स्वामीच्या मुखातून गेलं, पुत्रवती भव. रुक्मिणी हसली. साधू होते ते. हसल्याबरोबर त्यांनी विचारलं, का ग बाई, तू का हसली, माझ्यावर काही शंका वाटते तुला, माझ्या साधनेत काही खोटं वाटतंय तुला. नाही म्हटले, महाराज माझे पती मला सोडून गेलेले आहेत, मला मुलगा कसा होईल. तेव्हा मग सगळं कळतंय. प्रयत्नानं पुन्हा वापस जातात. चैतन्य म्हणजे त्या विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये आणलं जातं. त्याच्यासाठी खूप मोठा विधी केला जातो, पण तो विधी आळंदीतल्या ब्राह्मण लोकाला मान्य होत नाही. आणि चैतन्य पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये आल्यामुळे विठ्ठलपंतां ज्या रस्त्यानं विठ्ठलपंत येतील त्या रस्त्याला लोक वाडीमध्ये टाकतात. ज्या गावात ते राहतील त्या गावाला वाडीमध्ये टाकतात. ज्या चौकात ते जातात त्या चौकामध्ये लोक जात नाहीत. ज्या दुकानाहून काही सामान घेतलं त्या दुकानात लोक जात नाहीत. इतका त्रास देतात. अरे थुंकतात रे लोक त्यांच्या नावानं. इंद्रायणीचं स्नान सुद्धा विठ्ठलपंतांना लोक करू देत नाहीत. बघा, गावाच्या बाहेर काढून दिलं जातं विठ्ठलपंतांना. आणि ज्यावेळेला काढून दिलं जातं गावाच्या बाहेर, तेव्हा त्या सिद्ध बेटामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी राहत असतात. राहताना मग पहिला मुलगा होतो, त्याचं नाव निवृत्ती. दुसरा मुलगा होतो ज्ञानदेव, ज्ञानोबाराय. तिसरी सोपान काका, चौथी मुक्ताबाई. सगळं चरित्र तुम्हाला 26 तारखेला ज्ञानोबारायांच्या दरबारात, आमचा ज्ञानदीप लावूजगी आहेच तिथं माऊलीच्या दरबारात या. गड्या माऊलीच्या वारीला जवळ आहे आळंदी. तुम्हाला सगळ्यांनी या. 24 तारखेपासून वारी आहे. 24/11, 25/11, 23ला निकाल लागतात. टेन्शन राहत नाही तुमच्या मागं काही. 23ला तुम्ही फ्री होता आणि 24 पासून वारी आहे. 24ला नक्की या. 24, 25, 26, 27 आमचा मोठा सप्ताह राहतो. ओंकार महाराजांचा सप्ताह राहतो. या गड्या आळंदीला. किती 3 टाईम जेवा, पण या आळंदीला. खरंच भारी सप्ताह राहतो. त्याच्यात आता 2.5-3 तास आम्ही ते चरित्र सांगतो. आता वेळ कमी आहे. आणि मग 4 गोंडस बाळ होतात. फार छान मुलं दिसतात, गोंडस असतात. असं वाटतं विठ्ठलपंतांना, मला म्हणू द्या आता संन्याशाची, मला म्हणू द्या आता, लोकांनी नाव ठेवू द्या, पण माझ्या मुलांनाच घेतलं पाहिजे जातीमध्ये. माझ्या मुलांची मुंज झाली पाहिजे. माझ्या मुलांचं गावामध्ये नाव असलं पाहिजे. त्यालाच तर बाप म्हणतात ना. म्हणून आई खूप लोकांनी सांगितले असेल तुम्हाला, पण आज एक बाप गेलाय.
आज गंध लावणारा बाप, बुक्का लावणारा बाप, ऐका हा नाना नाना नावाचा बाप गेलाय. आज या 4 मुलांना विचारा, त्यांची आई आता त्यांनी दुखण्यातून बाहेर काढली, आजारातून बाहेर काढली, आईला बरं केलं त्यांनी. कितीतरी प्रयत्न करणारी मुलं आहेत, मुंबईला पुण्याला नेऊन आमचा बाप वाचला पाहिजे म्हणणारी मुलं मी पाहतोय. कारण बाप तो बाप असतो ना, सगळ्या कष्टाची शिदोरी देत झालं गड्या. हो, माझी मुलं आली पाहिजेत म्हणून ब्राह्मण सभा भरवली गेली आणि ब्राह्मण सभेमध्ये एकच निर्णय झाला, विठ्ठलपंत तुमच्या निर्णयाला, तुमच्या या संन्यासातून गृहस्थाश्रम घेण्याला एकच पर्याय, देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंत देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त शब्द कानावरती पडला. छोटे छोटे लेकर सोडून जायचं हो, तरी सुद्धा बाप, त्यालाच तर बाप म्हणतात ना. माझ्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे, त्याच्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझी लेकरं सुखी असली पाहिजे. विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात. ब्राह्मण सभेतला निर्णय, दोघं निर्णय घेतात, जाण्याचं ठरवतात. आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. भाऊबीज सांगायची मला तुम्हाला, ऐका गड्या. पुरणपोळीचा स्वयंपाक करून एक एक घास ज्ञानोबारांच्या मुखात, निवृत्तीनाथ दादाच्या मुखात, सोपान काकाला, मुक्ताबाईला भरवला जातो. हुंदका भरून येतो हो त्या आईला की आता ही लेकरं मला कधीच दिसणार नाही. ते काय सामान्य लेकर आहेत का महाराज? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार या, हो महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, ऐका भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जनी लागे पाही. हो सुनील महाराज, एवढी गोंडस लेकरं हो, कोणी 6 वर्षाचं, कोणी 5 वर्षाचं, कोणी 4 वर्षाचं बाळ सोडून मायबापाशी सोडून जात असतात का? एवढ्या लेकराला भरवलं जातं. संध्याकाळी त्यांच्या अंगावरती हांतरुणं टाकली जातात. आणि आता विठ्ठलपंत पुढे चालतात, रुक्मिणी मागं चालते. विठ्ठलपंत पुढे, रुक्मिणी मागे. एवढे छान लेकरं सोडून जायचंय रे. हो, ती रुक्मिणी परत जाते, आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरून असा हात फिरवते, गालावून हात फिरवते, पुन्हा ते हंतरून पुढे सरकते. हो, त्या सोपान काकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, माऊलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, मुक्ताबाईच्या बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. आणि एवढ्यामध्ये ते निवृत्तीनाथ जागे होतात. काय काय असं का करते? घडलेलं सगळं निवृत्तीनाथाला सांगतात. बघ निवृत्तीनाथा, आज आम्ही निघालोत, आता तू यांचा भाऊ आहे. नुसता भाऊ नाही, आई पण तूच आहे, बाप पण तूच आहे. आता या ज्ञानाला, या मुक्ताला आणि या माझ्या सोपानाला तुझाच आधार आहे. आणि आता मुक्ताबाईच्या चेहऱ्याहून हात फिरून निवृत्तीनाथ दादाला सांगून, मुक्ताबाईला पाठीला धरून, ज्ञानोबारांना पाठीला धरून रुक्मिणी माता निघते. काय गोड प्रसंग आहे, ऐका. कासा विस प्राण कासा विस प्राण मन कासा विस प्राण मन तळमळी कासा विस प्राण मन तळमळी ऐसी ती जननी शोक माय आहे माय, माग परत फिरते. अंबरडा पडून रडते. एवढे लहान लहान लेकरं सोडून जाण्याचा निश्चय मायबाप घेत असतात. ज्ञानोबारांच्या डोक्यावरून हात फिरवते, मुक्ताबाईच्या डोक्यावरून हात फिरवते, सोपान काकाच्या डोक्यावर हात फिरवते. निवृत्ती गाला भरुनी हात फिरवित आई पोटासी धरते ज्ञानराजा सोपानी माझे हे ज्ञानाबाई हे रे दरना ऐसा
गालावरुनी हात फिरवून आई पोटासी धरते, जीवलग ज्ञाना माझा सोपान माझे, मुक्ताई माझी निवृत्ती माझे, झाले परके आईचे मन गहिवरते, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळ. चेहऱ्यावरून हात फिरवून मायबाप निघून जातात. सगळी कथा सांगायला आपण सगळे रडाल बघा महाराज. या गड्या 27 तारखेला आळंदीला 2.5-3 तास ही कथा ऐका, तुमचं मन भरून येईल महाराज. काय त्रास आहे, मायबाप प्रयागराजमध्ये निघून जातात, देहांत प्रायचित्त घेतात. इकडे निवृत्तीनाथाला सकाळी जाग येते, मुक्ताबाई जवळ येते, सगळ्यांना समजून सांगतात आता आपले आई बाबा विठ्ठलाच्या ठिकाणी स्थिर झाले बघ ज्ञाना. सगळे हंबरडा फोडून रडतात. आता पुढची वाट काय, गावातल्या ब्रह्मसभेला विनंती करतात, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं तरी सुद्धा लोक माफ करत नाहीत बघा. एवढा त्रास देतात लोक. आता तर भाकरी सुद्धा माऊलीला मिळू देत नाही. जाऊ द्या माऊलीला नका मिळू देऊ, निवृत्तीनाथ दादाला सुद्धा मिळू देत नाही. जाऊ द्या गड्या निवृत्तीनाथ दादाला, सोपान काकाला सुद्धा मिळू देत नाही. पण आज भाऊबीज आहे ना माझ्या बहिणींनो, ऐका, मुक्ताबाईला भूक लागते हो महाराज. ती 5 वर्षाची 6 वर्षाची छोटीशी बाळ हो, तिला भूक लागते. ऐका, आपण दौंड भागातली एवढी गोड मान्यवर इथं बसलात, संपत आलेली माझी वेळ, उडकत आलंय कीर्तन, 2 मिनिटं ऐका. काखेमध्ये झोळी घेऊन ज्ञानोबाराय गावातले लोक देत नसतानाही लोकांना विनंती करतात, ताई, मावशी, अक्का, मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय. हो भाऊबीज ऐकताय ना तुम्ही, आज सण आहे, आज बहिणीचा सण आहे, भावाचा सण आहे, घरी घेऊन जा रे. माझ्या दादाला नकोय, माझ्या बहिणीसाठी थोडीशी द्याल का. एका मावशीनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं, 1 भाकरीचं पीठ घेऊन माऊली निघाले. नका माझं पोट भरेना, नका माझ्या दादाचं भरेना, पण माझ्या बहिणीचं पोट भरेल. त्यालाच तर भाऊबीज म्हणतात. भावानं बहिणीसाठी जगलं पाहिजे रे. भाऊ दादा बहिणीसाठी दादा असला पाहिजे. असेल ती एखाद्या गरीब घरात तर तिला साडी घेतली पाहिजे. असेल ती एखाद्या गरीब घरात तिला संकट असेल तर भावानं तिची मदत केली पाहिजे. तुमचं चांगलं झालंय ना, मग बहिणीला सोडून देऊ नका. हीच तर खरी भाऊबीज आहे ना रे. ती तुमच्यासाठी आशीर्वाद मागत असते रे. नको म्हणते ती, बाबा मला तुझी प्रॉपर्टी नको रे, दादा मला तुझं काही, माझ्या माय बापाला चांगलं सांभाळ म्हणणारी बहीण असते ना. ऐका रे, प्रत्येकाला असली पाहिजे रे बहीण, माझं लक्षात ठेवा. आणि मग आता ती बहीण वाट पाहत असते, आता येईल माझा दादा, आणील मला भाकरी, माझं पोट भरेल. आता माझे आई वडीलच ज्ञानदादा आहे, निवृत्ती दादा आहे. 4-5 दिवसाचा सुकलेला चेहरा असतो. 1 भाकरीचं पीठ घेऊन माऊली निघतात, माझ्या मुक्ताचं पोट भरेल म्हणून निघतात. पण ऐका, तेवढ्यामध्ये विसोबा आडवा येतो, माऊलीची झोळी हिसकावून घेतो, झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून देतो आणि मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करतो. मी गेल्यावर जर उचललं अर्धी भाकरी होईल. वाईट बुद्धी असेल. माऊलीचं नाव घेतो आम्ही तर तुम्ही आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपताय, मोठे मोठे हार आणताय. सगळे साहेब लोक तुम्ही बसलेली आमची कीर्तन, आमच्याकडे काही नाही हो. ज्ञानोबारांचं नाव घेणारी मंडळी आहोत आम्ही, दुसरं काही येत नाही आम्हाला. ज्ञानराजांचं नाव घेतो म्हणून आमच्या डोळ्याला अश्रू येतात. काय त्रास बघा ना. ती झोळी फाडली जाते, ती भाकरी माती मिक्स केली जाते. तसेच ताडताड चालत बेटामध्ये येतात ज्ञानोबारा, त्या ताटीचा दरवाजा लावून देतात, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालतात, हंबरडा फोडून रडायला लागतात. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावतच ती मुक्ताबाई येते. पाहते तर झोळी नाही, झोळीमध्ये दगड आहेत, भाकरी नाही, पीठ सुद्धा नाही. दादा कुठं आहे? ताटीच्या फटीतून पाहते तर दादा रडताना दिसतो. ऐका रे भाऊबीज, ऐका गड्या, एका भाऊबीजीला हा बाप गेलेला आहे. ऐका गड्या भाऊबीज, एवढा चांगला कार्यक्रम या बापाच्या निमित्ताने ठेवलाय, तुम्ही घरी घेऊन जा. ऐका रे, 6 दिवसापासून उपवासी आहे मुक्ताबाई. दादा रडताना दिसतो आणि रडणारी मुक्ताबाई आपले डोळे पुसते आणि बाहेरून त्या दादाला म्हणते, दादा यागी पावे
घ्यावं लागेल तुम्हाला दादा. मी तुमची बहीण आहे, अजून 4 दिवस भाकरी नसली तरी चालेल मला, पण माझा दादा रडताना चालणार नाही. ही भाऊबीज आहे, त्याला भाऊबीज म्हणतात. घरी घेऊन जा माझ्या बहिणींनो. एखाद्या वेळेला तुमचा भाऊ संकटात असेल तर त्याला मागणी करू नका. हो, त्याला विनंती करा, दादा या बाहेर, मी आहे ना तुझ्या पाठीमाग. आई वडील लवकर गेले असतील तर आपण आधार द्या. लक्षात ठेवा, हा सण आहे, याला सण म्हणतात. बघा काय भाऊबीज आहे. एक दादा गावातले लोक देत नसताना सुद्धा बहिणीसाठी गावात मधुकरीला जातो, आणि एक बहीण पोटात भूक लागली तरी म्हणते, दादा मला जेवायचं नाही, पण तू रडलेलं मला चालणार नाही, ये दादा बाहेर. दादा योगी व्हायचंय तुम्हाला, त्या विश्वाची माऊली बनायचंय दादा तुम्हाला. दादा लक्षात ठेवा, दादा या जगातले सगळे अपराध माफ करणं हाच योगी असतो. संत त्याला म्हणतात दादा, संत त्याला म्हणतात जो अशा लोकांना माफ करत असतो दादा. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया असते, जो माफी करतो त्याला संत म्हणतात दादा. या बाहेर दादा, या मिथ्या कल्पना बाजूला सोडून द्या दादा. ताटी उघडा. सगळे अभंग मुक्ताबाईचे आहेत. असे खूप अभंग आहेत, तुम्ही युट्यूबला पाहू शकतात. ओंकार महाराज गात आहेत. 12:15 वाजून गेलेत, वेळ आपली संपलेली आहे. अर्थ असाच आहे, भाकरी मिळत नाही तरी माफ करतात. विसोबा जवळ आला तर ज्यानं भाकरी मिळू दिलं नाही त्याला संत बनवतात. हो बघा गड्या, याला प्रयत्न म्हणतात. हा परमार्थातला प्रयत्न आहे. असा प्रयत्न संतांनी केला म्हणून म्हणता आलं, याजसाठी केला होता अट्टहास. हा प्रयत्न आहे माफ करण्याचा, उपकार करण्याचा, अपकार्याला सुद्धा संत बनवण्याचा. आणि मग म्हणता आलं, याजसाठी केला होता अट्टहास. आता काय झालं म्हटले, आता जग नाव घेतय. देव समाधी सोहळ्याला येतो, संत येतात, विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव करिता ती. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव नामा म्हणे देवा. चला वारीला चला, नामा म्हणे देवा. चलात या ठाया विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव. आज आळंदीचा जे जयकार आहे. परदेशातून माणसं माऊलीच्या दर्शनाला आहेत. का? शेवटचा दिस गोड व्हावा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हर विठोबा